श्री स्वामी समर्थ. नमस्कार सगळ्यांना. डेली रुटीनमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. इथं आमच्यात आज नॉनव्हेजचा प्लॅन होता. मग मटण चिकन आणलं होतं. मटणचा रस्सा वगैरे करायचा होता आणि चिकनची बिर्याणी करायची होती. मग इथं मटण शिजत घातलं. मटणाला शिजायला वेळ लागतो. इथं चिकन मॅरिनेट करून ठेवलं. लाल तिखट, मीठ, हळद, पुदिना वगैरे सगळं घालून इथं मी सुहानाचा चिकन बिर्याणी मसाला घातलेला आहे. सगळं लावून मस्तपैकी तिथं मॅरिनेट करून ठेवलं चिकन. इथं भात करून घेतला मी बिर्याणीसाठी आणि इथं आलं लसूण कोथिंबीर पुदिना पेस्ट करून घेतली. कांदा टोमॅटो चिरून ठेवला. सर्व तयारी करून घेतली व कांदा भाजत घातलेला. कांदा भाजायला वेळ लागतो चिकनची ग्रेव्ही करण्यासाठी. अशा प्रकारे चिकनची ग्रेव्ही केली होती भाताचा थर लावण्यासाठी. तर लाल लाल रस्सा करायचा होता. मग इथं मसाला वगैरे घालून खोबरं तीळ जिरे याचा मसाला घालून लाल तिखट घालून मस्तपैकी परतून त्यात मटणाचा स्टॉक टाकला. म्हणजे आळणी पाणी पिवळे पाणी असतं ते मटण शिजलं ते टाकलं व इथं सुक्कं मटण करून घेतलं. सुक्या मटणात पण तोच मसाला टाकला होता. तीळ जिरे खोबरे आलं लसूण कोथिंबीर पुदिना पेस्ट टाकून मस्तपैकी लाल तिखट टाकून मटणाचं सुक्कं केलं आणि इथं बिर्याणीचा थर लावून घेतला. सगळा व्हिडिओ घ्यायचा राहिला आहे. मग इथं मी वरतून शेवटला तळलेला कांदा कोथिंबीर पुदिना असं शेवटला टाकलं आणि मस्तपैकी दम दिला 10 मिनटं बारीक गॅसवर. मोठाच पुदिना टाकते. नंतर मी दम दिला की काढून टाकते. मस्तपैकी इथं बिर्याणी तयार करून घेतली व सर्व जेवण करून घेतली. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय.